एक चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही. आपले पोलीस इतके असक्षम आहेत का? इंद्रजीत सावंत. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली होती. हा विषय केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जी घाणेरडी वक्तव्य करण्यात आली त्याबद्दलचा आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती अशी वक्तव्य करतो आणि लपून राहतो. त्याने वक्तव्य केलं नसेल तर तो लपूनच राहिला नसता. प्रशांत कोरटकर यांनी मोबाईल पोलिसांना दिला, मात्र सर्व डेटा इरेज करून दिला आणि यातूनच समजायला हवं गेले 8 ते 10 दिवस झाले एक चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही. आपले पोलीस तर इतके असक्षम आहेत का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल त्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत, मात्र ज्याने एवढे घाणेरडे वक्तव्य केले त्यावर कारवाई करायला हवी. म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ चोकावता कामा नये. जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी कशा पद्धतीने कारवाई करता येते हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहे, ते त्यांनी करावं, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेला आहे. आमचे वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती, सरकारी वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे. हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे, सगळ्या देशाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल जी विकृत आणि घाणेरडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे. आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस. या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही. मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता. आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला. याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का, असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही. आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या बाबतीत. आणि ज्याने घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नये, अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये. एवढंच माझे याच्याबद्दल. खरं तर अंतरिम जामीन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.